सकाळ सकाळी उठून डायरेक्ट आहे ना मस्तपैकी निघलो होतो ऑफिससाठी. आणि आज आहे ना आपल्याला थोडं रस्त्यात गाडी आपली पंक्चर झाली होती, त्याच्यामुळे आपल्याला जायला झाला होता उशीर. त्याच्यामुळे सरांची नुसती कॉल चालू होती. सरांना म्हणलं आलो ऑफिसला, पटापट तेवढं करून टाकतो सगळं काम आपले कंप्लीट. गेलो ऑफिसला, आपल्याला वेळ लागत होती कारण तास 2 तासामध्ये आपण दिवसभर दाखा काम उरकून टाकले. आणि त्यानंतर बसलो पिक्चर पाहत. हा रिपब्लिक जिमला जायला आज झालाय मोकळा उशीर. तांब्या बाई आज आपल्याला आरडणार आहे. आपण रोज त्याला आरडतो, आज तो आपल्याला आरडणार आहे. चला जातो मी जिम. रात्री जिम मध्ये गेलो ना, आज आपल्याला शोल्डर वर्कआउट करायचा होता आणि इतका हार्ड शोल्डर वर्कआउट केला ना आज आपण, मी आणि तांब्याबाईनी. का आमची पार पक्की जिरली होती, काय सांगू तुम्हाला. तांब्याबा म्हणला होता आता भाऊ आज अवघड घरी जायचं, अवघड आज जरा लयच हात बीस सुजले पार. ऐसा मत करो मेरी जान. राहुल भाऊ वर्कआउट करून कसं वाटलं तुला आज? वर्कआउट कसं झाला आज आपलं? एक नंबर एकदम तगडा. तगडा आज झाला? वाटते जिम केलेलं आता सुट्ट्या नाही घालणार ना? तर कधी सुट्ट्या नाही घेणार. आज मला लय उशीर झाला. आणि परत दिसतोय. हाय कर तांब्या, हाय कर. एक माणूस जाऊन बसतो रे त्याच का मग जबरदस्त. ए बघ ये क्या है ठेवली स्टोरी. रात्री लागली होती मोकार भूक. मग आपलं संगर चौकामध्ये ना नगरची आपली फॅमिली मस्तपैकी एक तिला एक खतरनाक पराठा बनवती. गेलो त्यांच्याकडे पराठा खायला. आपण कायम त्यांच्याकडे जातो बरं का, लय क्वालिटी पराठा राहतो. आले तुम्ही तर कधी ट्राय करा. आपण मला घे व्हिडिओ, चल व्हिडिओ घेतोय पण पाहतोय पहा कसा बांगुऱ्यावानी. त्यानंतर मस्तपैकी पराठा वगैरे दाबून खाला, घरी जाऊन डायरेक्ट झोपून घेतलं.